वेलकम स्टुडंट्स. आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधलं रोल्स थेरमचे न्यूमेरिकल्स बघत आहे. तर फर्स्ट क्वेश्चन मधलं हे लास्ट एक्झाम्पल आहे. तर काही न्यूमेरिकल्स रोल्स थेरमचे ऑलरेडी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे. तर बघा, लक्ष द्या, एफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू 2/3 आणि एक्सचा इंटरवल काय दिलेला आहे, -1 to 1. या एक्सच्या व्हॅल्यूज या इंटरवलमध्ये आहेत आणि त्याला डिफाईन केलेलं ते फंक्शन. आता त्यांनी काय सांगितलं आहे की चेक द व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम फॉर द फंक्शन, की ते फंक्शन रोल्स थेरमच्या कंडिशन्सला व्हॅलिड आहे का हे आपल्याला चेक करायचं. मग आता इथं काय करणार बघा, लक्ष द्या. रोल्स थेरमच्या कंडिशन्स 3 तुम्हाला माहिती, ज्या आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये त्या डिस्कस केल्या, सगळे न्यूमेरिकल्स त्यावरती सॉल्व्ह केले. कोणत्या 3 कंडिशन? तर फंक्शन त्या इंटरवलमध्ये काय पाहिजे, कंटिन्युअस. ओके. सेकंड कंडिशन काय, ते फंक्शन काय असलं पाहिजे, डिफरन्शिएबल. आणि तिसरी कंडिशन काय, त्या इंटरवलच्या एंड पॉईंट्सला त्या फंक्शनची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, इक्वल. या 3 कंडिशन्स आहेत रोल्स थेरमच्या. आता जर मी स्टार्ट कुठून केलं, सेकंड कंडिशनला डायरेक्ट डिफरन्शिएबिलिटी जर आपण इथं चेक केली, बघा एफ एक्स काय दिलेलं आहे तुम्हाला, एक्स रेज टू 2/3 and x is lies in -1 to 1. मग मी याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x. ओके. तर काय होईल मग, f डॅश ऑफ x इज इक्वल टू 2/3. कोणता फॉर्म्युला इथं, x रेज टू n याचा डेरिव्हेटिव्ह 2/3 इंटू x रेज टू 2/3 -1 म्हणजेच 2/3 x रेज टू -1/3 आणि ही निगेटिव्ह पॉवर डिनॉमिनेटरला गेला x, तर काय होईल प्लस 2/3x रेज टू 1/3. ही झाली f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू. आता व्यवस्थित लक्ष द्या, f डॅश x जे काही फंक्शन आलेलं आहे त्याच्यात x कुठं आहे, डिनॉमिनेटरला. आता x चा इंटरवल -1 to 1 आहे, x इज इन बिटवीन -1 to 1. हा त्या x चा क्लोज इंटरवल दिला आहे. मग -1 to 1 मध्ये एकच फक्त x ची व्हॅल्यू मिळते, जी कोणती, x इज इक्वल टू 0. आता फॉर x इज इक्वल टू 0 जी व्हॅल्यू त्या -1 to 1 ला बिलॉंग करणारी, तर f डॅश x याची व्हॅल्यू काय होईल, f डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 2/3 इंटू 0 रेज टू 1/3. 0 ची कितीही पॉवर घेतली ती 0 येणार आणि कॉन्स्टंट अपॉन 0 इट डज नॉट एक्झिस्ट, याची व्हॅल्यू येते इन्फिनिटी, इज नॉट एक्झिस्ट. म्हणजेच याचा अर्थ f डॅश ऑफ 0 एक्झिस्ट होत नाही. याचा अर्थ काय, फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल ॲट x इज इक्वल टू 0. ओके. तर x इज इक्वल टू 0 ला ते फंक्शन कसं आहे, नॉट डिफरन्शिएबल. आणि आपण थेरम बघितलेला आहे कंटिन्युटी आणि डिफरन्शिएबिलिटी मधला, की एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस. ओके. मग फंक्शन जर डिफरन्शिएबल नसेल तर इट इज ऑल्सो नॉट कंटिन्युअस. म्हणजे कंटिन्युटी तुम्हाला चेक करण्याची इथं आवश्यकता नाही. जर ही कंडिशनच फेल झालेली तर बाकीच्या कंडिशन सॅटिस्फाय होऊन पण उपयोग नाही. म्हणजेच as function is not differentiable at x is equal to 0, therefore all condition of Rolle's theorem are not satisfied. Rolle's theorem च्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या नाही. Therefore Rolle's theorem is not valid for a function. तर या फंक्शनला रोल्स थेरम व्हॅलिड नाही. समजलंय बघा, लक्ष द्या परत एकदा. एफ एक्स एक्स रेज टू 2/3 फ्रॅक्शनल पॉवर दिलेली होती, तर त्याची कंटिन्युटी, डिफरन्शिएबिलिटी आणि एंड पॉईंटच्या व्हॅल्यूज. तर त्याऐवजी मी काय केलं, डायरेक्ट सेकंड कंडिशन, की त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स फाइंड केला आपण. पॉलिनॉम पॉवरला असणारं फंक्शन आहे, पॉवर फंक्शन. मग यालाच डिफरन्शिएट केलं 2/3 x रेज टू 1/3 आणि -1 to 1 मध्ये ओनली वन व्हॅल्यू ऑफ x अँड इट इज 0. मग या पॉइंटला हे फंक्शन कसं आहे, डज नॉट एक्झिस्ट. f डॅश ऑफ x डज नॉट एक्झिस्ट ॲट दॅट पॉइंट. म्हणजेच फंक्शन डिफरन्शिएबल नाही x इज इक्वल टू 0 या पॉइंटला, त्या इंटरवल मधल्या.
तर याचा अर्थ कंडिशन्स रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय ते फंक्शन करत नाही, म्हणजेच रोल्स थेरम इज नॉट व्हॅलिड फॉर ए फंक्शन. अगदी सिंपल फॉर्ममध्ये. आता बघा नेक्स्ट सेकंड क्वेश्चनमध्ये बघा, आता लक्ष द्या. सेकंड क्वेश्चन याच एक्सरसाइज 2.3 मधला. गिवन अन इंटरवल, तुम्हाला इंटरवल ए बी दिलेला आहे. ओके, दॅट सॅटिस्फाईज, या इंटरवलमध्ये काय होत आहे, सॅटिस्फाईज द हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम. रोल्स थेरमचा हायपोथेसिस म्हणजे काय, तर रोल्स थेरमच्या कंडिशन्स. रोल्स थेरम याला सॅटिस्फाय करतं या इंटरवलमध्ये हे फंक्शन. ओके, तर या इंटरवलमध्ये हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड बाय द फंक्शन. ओके, सिंपल एक्झाम्पल आहे. हे फंक्शन त्या रोल्स थेरमला सॅटिस्फाय करते किंवा त्याचं हायपोथेसिस सॅटिस्फाय करत आहे, त्याचं स्टेटमेंट. इट इज नोन दॅट, त्या इंटरवलची आपल्याला एक एंड व्हॅल्यू दिली, कोणती, a इज इक्वल टू -1. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ b, दुसरी एंड पॉईंटची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची. आता बघा, रोल्स थेरमच्या हायपोथेसिसला जर हे फंक्शन या इंटरवलमध्ये सॅटिस्फाय करते, याचा अर्थ रोल्स थेरमच्या तिन्ही कंडिशन ते फंक्शन काय करत असलं पाहिजे, सॅटिस्फाय. ओके, मग आता पहिली कंडिशन आहे ते फंक्शन त्या इंटरवलमध्ये काय असणार, कंटिन्युअस. दुसरी कंडिशन, फंक्शन त्या इंटरवलमध्ये डिफरन्शिएबल. आणि तिसरी कंडिशन काय, फंक्शनच्या त्या एंड पॉइंटला व्हॅल्यूज कशा असतील, इक्वल. आता आपण कंटिन्युटी डिफरन्शिएबिलिटी काढण्याऐवजी आपण डायरेक्ट कुठे जाऊ शकतो, फंक्शनच्या एंड पॉइंट्सला व्हॅल्यूज कशा असणार आहेत, इक्वल. मग त्यावरून तुम्हाला डायरेक्ट बी ची व्हॅल्यू मिळेल. मग स्टार्टिंग कशी करणार बघा. आता प्रॉपर क्वेश्चन विचारलेला आहे त्या पद्धतीने त्याचं आन्सर सुद्धा आपल्याला टर्न करता आलं पाहिजे. तर आता लक्ष द्या. ॲज हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम, रोल्स थेरमचा हायपोथेसिस सॅटिस्फाईड बाय फंक्शन. त्या फंक्शनने रोल्स थेरमचा हायपोथेसिस सॅटिस्फाय केले, म्हणजेच ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड. सगळ्या रोल्स थेरमच्या कंडिशन ते फंक्शन काय करणार आहे, सॅटिस्फाय. आता आपल्याला बाकीच्या कंडिशन्सची आवश्यकता नाही, आपल्याला फक्त बी फाइंड करायचं आहे. ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम मस्ट बी सॅटिस्फाईड, म्हणजेच एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी च्या व्हॅल्यू, थर्ड कंडिशन कशा असणार आहेत, त्या इक्वल. मग ए ची व्हॅल्यू तर ऑलरेडी दिलेली -1, आणि एफ ऑफ बी कसा काढायचा, जिथं जिथं एक्स आहे तिथं बी व्हॅल्यू, म्हणजेच एफ ऑफ -1 ए च्या जागी व्हॅल्यू टाकली इज इक्वल टू एफ ऑफ बी. मग एफ ऑफ -1 फंक्शन मध्ये एक्स च्या जागी -1 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, -1⁻⁴ प्लस -1² -2, आणि इट इज इक्वल टू एफ ऑफ बी, म्हणजेच b⁴ प्लस b² -2. तर काही 1 + 1 -2 इज इक्वल टू b⁴ प्लस b² -2. तर हे +2 -2 कॅन्सल होतील, म्हणजेच काय, b⁴ प्लस b² -2 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे, ॲज समजा b इज इक्वल टू 1 सॅटिस्फाईज, ही व्हॅल्यू त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करते. आता आपण b² च्या जागी 1 व्हॅल्यू जर टाकली, ते इक्वेशनला सॅटिस्फाय होतं, म्हणजे b च्या दोन व्हॅल्यूज मिळतात, +1 आणि -1. पण -1 तर त्या इंटरवलची स्टार्टिंग व्हॅल्यू दिलेली, कोणाची, a ची व्हॅल्यू -1. मग b ची व्हॅल्यू पण -1 असू शकत नाही, तर एंड पॉइंट्सच्या व्हॅल्यूज दोन डिफरंट असणार आहेत, हे निश्चित. मग आता दुसरी व्हॅल्यू कोणती, b इज इक्वल टू 1 सॅटिस्फाईज द इक्वेशन, या इक्वेशनला सॅटिस्फाय करते. Therefore, b is equal to 1 is one of the root of equation. त्या इक्वेशनचं एक रूट काय असलं पाहिजे, b is equal to 1. Therefore, value of b is 1. ओके, तर या पद्धतीने आपल्याला b ची व्हॅल्यू मिळाली. समजले, अगदी सिंपल आहे की रोल्स थेरमचं हायपोथेसिसला हे फंक्शन या इंटरवलमध्ये सॅटिस्फाय करते. तर ए ची व्हॅल्यू दिली, बी ची व्हॅल्यू फाइंड करा. मग ऑल कंडिशन्स रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय होत आहेत. मग आपण एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी घेतला. एफ ऑफ ए म्हणजेच -1
त्याची व्हॅल्यू कशी काढायची, फंक्शनमध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं व्हॅल्यू काय टाकली -1. आणि एफ ऑफ बी कसं काढणार, एक्सच्या जागी बी ने त्याला रिप्लेस करायचं. तर हे बीचं इक्वेशन मिळालं. मग याचे रूट्स b इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू त्याला सॅटिस्फाय करते. तुम्ही फॅक्टरही पाडू शकता किंवा डायरेक्ट त्याला तुम्ही चेकिंग मेथड, ही व्हॅल्यू जर त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करते तर याचा अर्थ ते एक काय असलं पाहिजे त्या इक्वेशनचं रूट. सो व्हॅल्यू ऑफ b इज इक्वल टू 1. सो ऑर्डर एंड व्हॅल्यू ऑफ द इंटरवल इज 1. ओके, क्लिअर. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. आता तिसरा क्वेश्चन या एक्सरसाइज 2.3 मधला काय दिलेलं आहे, व्हेरीफाय द रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. आता एक लक्ष द्या, रोल्स थेरम वरती क्वेश्चन 3 वेगवेगळ्या टाइप मध्ये विचारले जातात. एक काय, चेक द ऍप्लिकेबिलिटी ऑफ रोल्स थेरम, ऍप्लिकेबिलिटी ओके ऑफ रोल्स थेरम. रोल्स थेरम त्या फंक्शनला ऍप्लिकेबल आहे का. सेकंड, चेक द ऍप्लिकेबिलिटी किंवा त्यालाच अजून दुसरा वर्ड काय विचारला जाऊ शकतो, चेक द व्हॅलिडिटी, चेक द व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम. ऍप्लिकेबिलिटी, व्हॅलिडिटी, तर या टाइपचे जे न्यूमेरिकल्स आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय करायला लागतं, फक्त रोल्स थेरमच्या 3 कंडिशन्स चेक करायच्या. फक्त काय करायचं तिथं, 3 कंडिशन्स. फंक्शन कंटिन्युअस आहे का, फंक्शन त्या क्लोज इंटरवलमध्ये, फंक्शन डिफरन्शिएबल असेल त्या ओपन इंटरवलमध्ये, आणि एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असेल, तर तिन्ही कंडिशन त्या रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय होतात. म्हणजेच रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल फॉर ए फंक्शन किंवा रोल्स थेरम इज व्हॅलिड फॉर ए फंक्शन. तर यासाठी हे सफिशियंट आहे, ओनली टू प्रूव्ह द फर्स्ट 3 कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम. आता जर असा क्वेश्चन असेल, व्हेरीफाय द रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन, ज्यावेळेस तुम्हाला रोल्स थेरम व्हेरीफाय करायचा आहे या फंक्शनला, त्यावेळेस तुम्हाला या कंडिशन्स तर व्हेरीफाय करायच्याच आहेत, कंडिशन्स तर चेक करायच्याच आहेत. ऍप्लिकेबिलिटी ऑफ रोल्स थेरम हा पार्ट तर तुमचा असणारच आहे, पण ॲडिशनल वर्क काय, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी इन दॅट ओपन इंटरवल ए बी. ओके, ज्या इंटरवलमध्ये ते फंक्शन डिफाईन केलेलं आहे, क्लोज इंटरवलमध्ये किंवा त्या ओपन इंटरवलमध्ये, त्या ए आणि बीच्या मध्ये सी ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची, की ज्या पॉइंटला त्याने काय सांगितलं होतं रोल्स थेरममध्ये, की एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉइंट इज 0. मीन्स टँजंट इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. ओके, हे त्याने स्टेटमेंट दिलेलं होतं. मग हा नेक्स्ट पार्ट त्याच्या पुढचा म्हणजे कोणाची, सी ची व्हॅल्यू फाइंड करणं, हा एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला इथं परफॉर्म करायला लागतो. क्वेश्चनचं वेटेज ही त्यानुसार वाढतं. तर फक्त ऍप्लिकेबिलिटी किंवा व्हॅलिडिटीसाठी चेक करायच्या फक्त काय, कंडिशन्स. आणि ज्या वेळेस तुम्हाला व्हेरीफाय द रोल्स थेरम म्हणलं तर सी ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला फाइंड करायला लागते, आणि ती सी ची व्हॅल्यू कोणाला बिलॉंग करणारी, ए आणि बी ला, हे तुम्हाला शो करायचं. ओके, क्लिअर झालंय. तर काय लक्षात ठेवा, क्वेश्चनचा जसा फॉर्मॅट त्यानुसार त्याचा आन्सर. आता चेक करायचं, 3 न्यूमेरिकल्स यामध्ये दिलेले आहेत. थर्ड क्वेश्चन मध्ये इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पहिल्या 2 न्यूमेरिकल्स मध्ये आहे, आणि तिसऱ्यामध्ये पॉलिनॉमियल फंक्शन दिलेलं आहे किंवा हे क्वाड्रॅटिक फंक्शन आहे. तर आता यालाच मी फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, सेकंड तुम्ही सिमिलर मेथडने सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर, दिलेलं जे काही फंक्शन आहे याला आपण रोल्स थेरम व्हेरीफाय करायचं आहे. मग एफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 7 अँड एक्स बिलॉंग्स टू 0 to 2π. क्लोज इंटरवलमध्ये त्याची व्हॅल्यू 0 to 2π मध्ये एक्सची व्हॅल्यू आहे. आता हे जे फंक्शन आहे ते कोणाचं कॉम्बिनेशन आहे, साइन एक्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, कॉस एक्स ट्रिग्नोमेट्रिक, 7 इज द कॉन्स्टंट फंक्शन. इथे सांगायचं ॲज साइन एक्स, cos x and 7 are continuous functions. Every trigonometric function, logarithmic function, exponential function, inverse trigonometric function, हे सगळे फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन, पॉवर फंक्शन आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे कंटिन्युटी लेसन मध्ये.
आर कंटिन्युअस इन देअर रिस्पेक्टिव्ह डोमेन. ओके, मग साइन एक्स कॉस एक्स 7 हे काय आहे? कंटिन्युअस फंक्शन. देअरफॉर एफ एक्स इज कंटिन्युअस फंक्शन इज, याच फंक्शनच्या कॉम्बिनेशनने बनलेलं हे एफ एक्स फंक्शन कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल 0 to 2π. ओके, तर या इंटरवल मध्ये फंक्शन कसं असणार आहे ते कंटिन्युअस. आता चेक करायचं आपल्याला त्याचीच, हेच फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर ते काय असणार त्या इंटरवल मध्ये? डिफरन्शिएबल. इट इज ऑल्सो डिफरन्शिएबल फंक्शन अँड फंक्शन इज डिफरन्शिएबल. ओके, फंक्शन या पॉइंटला डिफरन्शिएबल आहे ऑन ओपन इंटरवल 0 to 2π. यामध्ये ते फंक्शन डिफरन्शिएबल आहे. आता या दोन्ही कंडिशन आपण लिहिल्या, राहिली फक्त काय? थर्ड कंडिशन. कोणती? तर एंड पॉइंटला त्या फंक्शनची व्हॅल्यू. आता थर्ड कंडिशन ॲट a is equal to 0 and b is equal to 2π. तर या एंड व्हॅल्यू ज्या आहेत याला a आणि b आपण कन्सिडर करतो. बोला आता f ऑफ a ची व्हॅल्यू फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे व्हॅल्यू टाकायची a ची 0. काय येणार? sin 0 प्लस cos 0 प्लस 7. sin 0 ची व्हॅल्यू आहे 0 प्लस cos 0 ची व्हॅल्यू 1 आणि 7. काय मिळाली? मग f ऑफ a ची व्हॅल्यू आहे 8. ओके, आता f ऑफ b ची व्हॅल्यू म्हणजेच f ऑफ 2π. काय येईल बघ? sin ऑफ 2π cos ऑफ 2π प्लस 7. sin 2π ची व्हॅल्यू आहे 0, cos 2π ची व्हॅल्यू 1 आणि 7. किती आलं? f ऑफ b ची व्हॅल्यू ऑल्सो 8. म्हणजेच f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b. ओके, f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b. दोघांच्या व्हॅल्यू सेम आल्या. मग तिन्ही कंडिशन्स रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय झाल्या. म्हणजेच ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम satisfied by a function. फंक्शनने रोल्स थेरमच्या ऑल कंडिशन सॅटिस्फाय केल्या. म्हणजेच रोल्स थेरम इज ॲप्लिकेबल और रोल्स थेरम इज व्हॅलिड फॉर ए फंक्शन. मग आता टू फाइंड सी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. कारण काय करायचंय? व्हेरीफाय द रोल्स थेरम फॉर द फंक्शन. मग आता सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी त्या a आणि b च्या मध्ये म्हणजे 0 to 2π च्या मध्येच त्या c ची व्हॅल्यू असेल. मग टू फाइंड सी फाइंड करण्यासाठी काय करायचं? तर बघा आता लक्ष द्या. हे तर क्लिअर झालं इथपर्यंत. फंक्शन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b. ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाइड. नाउ सी, आता आपल्याला c ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग मी काय केलं? या फंक्शनला डिफरन्शिएट. काय होईल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. with respect to x. So f dash of x is equal to sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? cos x, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ sin x आणि 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. f dash ऑफ x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मग f dash ऑफ c काय होईल? टू फाइंड c belongs to a to b. तर c ची व्हॅल्यू जी आहे ती या ओपन इंटरवल a आणि b च्या मध्ये म्हणजेच काय 0 आणि 2π च्या मध्ये आपल्याला फाइंड करायची. इन बिटवीन 0 and 2π. ती फाइंड करण्यासाठी f dash ऑफ c काय येणार? cos c minus sin c and it is equal to 0 as f dash of c is equal to 0. तर रोल्स थेरम मध्ये त्याने काय सांगितलं? c ची व्हॅल्यू फाइंड करण्याची. स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉइंट. c या पॉइंटला त्या टँजंटचा स्लोप काय असतो? 0. म्हणजेच काय? cos c minus sin c is equal to 0 or cos c is equal to sin c. मग sin आणि cos या दोन्ही व्हॅल्यूज इक्वल कधी असतात? तर for c is equal to pi by 4
5 पाय बाय 4, 9 पाय बाय 4 अँड ऑल दिस. पण आपल्याला c ची व्हॅल्यू पाय बाय 4 टाकली, दोन्ही साइड्स इक्वल याला सॅटिस्फाय करणाऱ्या या व्हॅल्यूज आहेत. मग आता यावरूनच जर आपण चेक केलं c इज इक्वल टू पाय बाय 4 आणि 5 पाय बाय 4 या दोनच व्हॅल्यू फक्त कोणाला बिलॉंग करणार आहेत, 0 आणि 2 पाय. पाय बाय 4 45 डिग्री आणि 5 पाय बाय 4 45 into 5 225. ओके, तर या वन कंप्लीट रोटेशन मधल्या फक्त दोनच व्हॅल्यूज आहेत, c इज इक्वल टू पाय बाय 4 आणि 5 पाय बाय 4. या दोन व्हॅल्यूज ज्या कोणाला बिलॉंग करणार आहेत त्या a to b म्हणजे 0 to 2 पाय इज व्हॅल्यू ऑफ c. ही व्हॅल्यू पण या दोघांना बिलॉंग करणार मिळाली. देअरफॉर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. ओके, तर त्याने काय सांगितलं होतं की जर तो रोल्स थेरमच्या ऑल कंडिशन्स फंक्शनने सॅटिस्फाय केला तर त्याच ओपन इंटरवल किंवा त्या a आणि b च्या मध्ये अशी एखादी तरी c ची व्हॅल्यू एक्झिस्ट होते की ज्या पॉइंटला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0. आपण त्या c च्या दोन व्हॅल्यूज डिटरमाइन केल्या ज्या पॉइंटला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो आणि त्या ज्या व्हॅल्यूज आल्या आहेत त्या 0 to 2 पायला बिलॉंग करणार आहेत. म्हणजेच रोल्स थेरम इथं काय झाला, व्हेरीफाय झाला. ओके, आता यातलंच बघा हे सेकंड न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ट्राय करा 0 to 2 पाय याच इंटरवल मध्ये. काय काय करायचं, आधी त्याची कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबिलिटी आणि त्यानंतर डायरेक्ट थर्ड कंडिशन 8 पॉइंटला त्याच्याच व्हॅल्यूज फाइंड करा. ऑल कंडिशन्स रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय झाल्या की लगेच c फाइंड करण्यासाठी फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आणि f डॅश ऑफ c इज इक्वल टू 0 घेतला की त्यावरून तुम्हाला c ची व्हॅल्यू मिळेल, जी व्हॅल्यू त्या ओपन 0 to 2 पायच्या मध्ये व्हॅल्यू आली पाहिजे. आणि जर ती आली तर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड, अदरवाइज इट इज नॉट व्हेरीफाईड. आता आपण चेक करू थर्ड एक्झाम. तर हे तुम्हाला होमवर्कला आहे सेकंड एक्झाम्पल, हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. आता चेक करा थर्ड काय दिलंय, fx x² - 5x + 9 आणि इंटरवल दिलेला आहे 1 to 4. आता याला सुद्धा व्हेरीफाय करायचं आहे रोल्स थेरम. मग फर्स्ट काय, fx इज इक्वल टू x² - 5x + 9 डिफाइन फॉर x in between 1 to 4. इट इज ए पॉलिनॉमियल फंक्शन. हे फंक्शन जे आहे ते कसं आहे, पॉलिनॉमियल फंक्शन अँड इट इज कंटिन्युअस. तुम्हाला माहिती आहे की ते फंक्शन त्या इंटरवल मध्ये काय असणार, कंटिन्युअस. एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस इन इट्स डोमेन. इट इज कंटिन्युअस इन 1 to 4. ओके, फंक्शन त्या 1 to 4 मध्ये काय आहे, कंटिन्युअस. अँड fx फंक्शन इज also polynomial function आहे, so it is also differentiable. Function is also differentiable. त्याच ओपन इंटरवल मध्ये फंक्शन काय असणार, डिफरन्शिएबल ऑन 1 to 4. यामध्ये ते फंक्शन डिफरन्शिएबल सुद्धा असणार आहे. आता थर्ड कंडिशन, मग f ऑफ, आता इथं आपण जर विचार केला तर a ची व्हॅल्यू काय आहे 1 आणि b ची व्हॅल्यू आहे 4. ए बी इंटरवल 1 to 4 दिलेला आहे. मग f ऑफ a ची व्हॅल्यू काय होईल, ज्या ज्या ठिकाणी x आहे त्याला a ने रिप्लेस करायचं, म्हणजेच काय होणार, a² - 5a + 9 आणि काय a ची व्हॅल्यू 1 म्हणजेच 1² - 5 × 1 + 9. 1 - 5 - 4 आणि 9 5. ओके, तर f ऑफ a ची व्हॅल्यू मिळाली 5. आता f ऑफ b ची व्हॅल्यू, f ऑफ b ज्या ज्या ठिकाणी b ची व्हॅल्यू किती आहे 4, ती यामध्ये सबस्टिट्यूट करायची. काय होईल, 4² - 5 × 4 आणि प्लस 9 किती येते चेक करा. 4² 16, 5 × 4 20, 16 - 20 -4 आणि 9 इट इज ऑल्सो 5. म्हणजे f ऑफ b ची व्हॅल्यू पण 5 आली. मग f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b. दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत. बघा फंक्शन कंटिन्युअस आहे, फंक्शन डिफरन्शिएबल आहे आणि f ऑफ a इज इक्वल टू काय, f ऑफ b. म्हणजेच ऑल कंडिशन्स आर सॅटिस्फाईड.
ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम. रोल्स थेरमच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. ओके, मग तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर रोल्स थेरम या फंक्शनला काय असणार, व्हॅलिड. आणि मग आता सी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. हे तर क्लिअर झालं, कंटिन्युटी, डिफरन्शिएबिलिटी आणि तिसरी एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. म्हणजेच फंक्शन ऑल कंडिशन्स रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय करते. तर आता आपण फाइंड करू सी ची व्हॅल्यू. टू फाइंड सी, सी ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करायचं, आता सी ची व्हॅल्यू कोणाच्या मध्ये असणार आहे, तर सी बिलॉंग्स टू ए टू बी ओपन इंटरवल ए बी मध्येच त्याची व्हॅल्यू असते. म्हणजेच 1 and 4 या दोघांच्या मध्ये. काय केलं मी, एफ एक्स ला डिफरन्शिएट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, या फंक्शनला काय करू आपण, डेरिव्हेटिव्ह घेतला. काय येईल बोला आता, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 5 आणि x चा x च्या रिस्पेक्ट 1 मायनस 5, 9 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट फंक्शन 0. एफ डॅश ऑफ x 2x मायनस 5. आता एफ डॅश ऑफ सी काय होईल, एफ डॅश ऑफ सी जिथे जिथे x तिथं सी व्हॅल्यू टाकली, 2c मायनस 5 अँड इट इज इक्वल टू ॲज रोल्स थेरम मध्ये त्याने काय सांगितलं आहे की स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉइंट इज 0. म्हणजे एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. सो 2c मायनस 5 इज 0. आणि यावरून c ची व्हॅल्यू काय येते, 2c इज इक्वल टू 5, c इज इक्वल टू 5 अपॉन 2. आता ही व्हॅल्यू जर आपण डिव्हिजन केलं तर 2.5 ती व्हॅल्यू येते. ती कोणाला बिलॉंग करणारी, 1 to 4 मध्येच. तर ही व्हॅल्यू 1 to 4 या इंटरवललाच बिलॉंग करणारी व्हॅल्यू आहे. सो c इज इक्वल टू 5/2. इट ऑल्सो बिलॉंग्स टू 1 to 4. देअरफॉर काय येईल मग यावरून कन्क्लुजन, रोल्स थेरम इज व्हेरीफाईड बाय ए फंक्शन. ओके, तर या पद्धतीने त्या क्वेश्चनचं आन्सर आहे. अगदी सिंपल आहे. सी ची व्हॅल्यू फक्त आपल्याला फाइंड करावी लागते कोणत्या क्वेश्चनमध्ये, जिथं रोल्स थेरम व्हेरीफाय करायचा आहे त्या फंक्शनसाठी. ओके.